धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होऊन त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी धरणग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील जिल्हाधिकारी संजय बागडे यांना या संदर्भाचे निवेदन सादर केलंय। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे तालुक्यातील गेल्या 6 दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुरमेपाडा धरणग्रस्तांच्या न्याय मोबदला जमीन हक्क व पुनर्वसन सुविधांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या मागणीसाठी भाजप धुळे ग्रामीणचे उपजिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरमेपाडा, बेंद्रेपाडा, सोनेवाडी या गावातील पुरमेपाडा प्रकल्प धरणग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिनांक 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांची भेट घेतली। यावेळी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पुरमेपाडा धरण प्रकल्पासाठी 1950 ते 60च्या दशकात संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला 4 हप्त्यात देण्याचे निश्चित करण्यात आले होते। मात्र पहिला हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित 3 हप्त्यांचा मोबदला आजतागायत अनेक धरणग्रस्तांना मिळालेला नाही। तसेच अनेक पुनर्वसित लाभार्थ्यांच्या नावावर अद्याप 7/12 उतारे झालेले नसून पुनर्वसन स्थळी मूलभूत सुविधांचा अभाव, मालकी हक्काच्या नोंदींचे प्रश्न, विविध शासकीय योजनांचा लाभ न मिळणे आणि धरणग्रस्त असूनही धरणग्रस्तांच्या सुविधा आणि कोणालाही शासकीय नोकरी न मिळाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे धरणग्रस्त कुटुंबांपैकी अनेक कुटुंब हे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागे पडल्याचं निदर्शनास येत आहे। पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांची या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सर्व संबंधित पाटबंधारे अधिकारी असतील, प्रांत साहेबांचे अधिकारी असतील, भूसंपादनाचे अधिकारी यांना बोलून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये प्रांत साहेब मीटिंग लावतील, त्या संदर्भातले सर्व आपली कागद शोधून तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला आश्वासित केलं। त्याबद्दल आम्ही प्रांत मदत व पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांचे आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।